कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महाराष्ट्रात मराठीला विरोध झाला तर कानाखालीच बसणार. उद्यापासून प्रत्येक बँकेत आस्थापनेत मराठी चालतं की नाही ते पहा. गुढीपाडवा मेळाव्यातनं राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आलंय. चांगल्या पद्धतीनं मराठी माणसांकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला, तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं. शिवरायांची प्रतिमा हिंदुत्ववादी ठरवणाऱ्यांना राज ठाकरेंची चपराक. तानाजी लढले ते उदयभान राठोड हिंदूच होताना. नाव न घेता राज ठाकरेंकडून संभाजी भिडे आणि नितेश राणेंच्या विधानाचा समाचार. मुंबईतील 3 विमानतळ अदानीला, बंदरं सुद्धा अदानीलाच. अदानी हुशार निघाले आणि आम्ही अडाणी राहिलो, राज ठाकरेंचं वक्तव्य. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंकडून पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ. तर गंगेसह मिठी नदीतल्या प्रदूषणाचे भीषण व्हिडिओ दाखवले. धर्माच्या नावाखाली नदी प्रदूषण करणाऱ्यांनी मला हिंदुत्व शिकवू नये, राज ठाकरेंचा हल्लाबोल. संदीप देशपांडेंकडून सुद्धा आशिष शेलारांवर काव्यात्मक टीका. स्वतःला मुंबईचा शेलार समजणारा हाच खरा झोलार. वांद्र्यातनं निवडून येण्यासाठी शिवतीर्थावर पाठिंब्याची भीक मागतो, देशपांडे. बुलढाण्यात कारमध्ये आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह. देऊळगाव राजामधली धक्कादायक घटना. 3 संशयितांना अटक तर घातपात असल्याचा संशय. पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला. तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफी सुद्धा होणार नाही अशी माहिती. शिरसाट यांची प्रतिक्रिया. कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्या, संजय राऊतांची टीका. कोल्हापूर गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांनी वाढ. तर 1 एप्रिलपासून गाईच्या दूध खरेदी दरात 32 रुपये आता हा दर असणार. तर दूध उत्पादकांना याचा फायदा होणार. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून आता प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी. कोरटकरच्या जामिनासाठी अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी. कुणाल कामराविरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग. उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीचा आता जामिनासाठी अर्ज. तसंच खोट्या प्रकरणात गोवल्याचा सुद्धा आरोप. एक एप्रिलपासून वीज 10% स्वस्त होणार. महावितरण कंपनीच्या प्रस्तावानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दर निश्चितीचे आदेश. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या या प्रेक्षकांना 68 या क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.